Hello students, today we are going to learn Unit 2.5 Book Review Swami and Friends by R.K. Narayan. But before going to learn this passage, we will get some information of R.K. Narayan. Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swami, commonly known as R.K. Narayan, was an Indian writer known for his work set in the fictional South Indian town of Malgudi. He was a leading author of early Indian literature in English. R.K. Narayan was born on 10 October 1906 and passed away in 2001. In his long career, he published 14 novels, over 200 short stories, a memoir, two travel books, innumerable essays, and two plays. His first novel was Swami and Friends. It was in 1935, and his last published work was Grandmother's Tale. It was in 1992. आर के नारायण, त्यांचं पूर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी असं आहे. पण आर के नारायण या नावानेच ते प्रसिद्ध आहेत. त्यांचं बरंचसं जे साहित्य आहे ते साऊथ इंडिया दक्षिण भारतामधील एक काल्पनिक गाव मालगुडी यावर आधारित आहे. आजच्या या भारतीय साहित्यामधील इंग्लिशमध्ये जे काही साहित्य लिहितात त्यामध्ये एक प्रसिद्ध असे साहित्यिक ते आहेत. बऱ्याच वेळा कदाचित तुम्ही ऐकलं असेल की मालगुडी डेज ही सिरियल काही वर्षांपूर्वी टी व्हीवर होती आणि त्यामध्ये स्वामी अँड फ्रेंड्स यावर आधारित मालिका दाखवलेली होती. मालगुडी हे एक काल्पनिक गाव आहे. R.K. Narayan was born on 10 October 1906 and passed away in 2001. He was born in 10 October 1906 and died on 13 May 2001. He has published 14 novels, over 200 short stories and a memoir. Memoir means संशोधनात्मक निबंध आहेत. भरपूर कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत, शॉर्ट स्टोरीज लिहिलेल्या आहेत, संशोधनात्मक निबंध लिहिलेले आहेत, ट्रॅव्हलिंगवर बुक्स लिहिलेली आहेत, इन्युमरेबल एसेज आहेत. अँड हिज फर्स्ट नॉव्हेल वॉज स्वामी अँड फ्रेंड्स. 1935मध्ये त्यांनी पहिली आपली कादंबरी लिहिली आहे स्वामी अँड फ्रेंड्स, आणि 1992मध्ये ग्रँडमदर्स टेल हे त्यांचं सगळ्यात शेवटी पब्लिश झालेलं पुस्तक आहे. Now this passage is a book review of Swami and Friends by this writer R.K. Narayan. Before going to learn this passage, we will see what is book review. Now book review means a book review is a description, critical analysis and an evaluation on the quality, meaning and significance of a book. Not a retelling. It should focus on the book's purpose, content, and authority. A critical book review is not a book report or a summary. It is a reaction paper in which strengths and weaknesses of the material are analyzed. It should include a statement of what the author has tried to do, evaluates how well, in the opinion of the reviewer, the author has succeeded and presents evidence to support this evaluation. तर बुक रिव्ह्यू म्हणजे काय, तर आपण मराठीमध्ये म्हणतो पुस्तक परीक्षण. तुम्हाला एखाद्या पुस्तकाचं परीक्षण मराठीमध्येही असेल, इंग्लिशमध्येही लिहायचं आहे. तर हा बुक रिव्ह्यूमध्ये काय असतं, तर त्याचं क्रिटिकल ॲनालिसिस केलेलं असतं. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, त्या पुस्तकामधल्या ह्या दोन्हीही गोष्टी तिथं सांगितलेल्या असतात. ही गोष्ट परत सांगणे म्हणजे बुक रिव्ह्यू नाही. त्या पुस्तकाचा हेतू असेल, त्याच्यामध्ये असणारे जे घटक असतील, या संदर्भामध्ये क्रिटिकल ॲनालिसिस केलेलं असतं. याला आपण बुक रिव्ह्यू म्हणतो.
आपल्या पुस्तकात बुक रिव्ह्यूच्या संदर्भामध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत, ते आपण नंतर बघणार आहोत. तुम्ही असं एखादं पुस्तक वाचलेलं असेल तर त्याचा बुक रिव्ह्यू, आता कोणत्याही भाषेतलं पुस्तक असू दे, तुम्हाला लिहायचं आहे. नाव वी विल सी द ॲक्च्युअल टेक्स्ट. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. First, I will read this passage and we will see meaning of new words. A little bit about the book. थोडीशी माहिती या स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाबद्दलची आहे इथे. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स, सो आय वुड रादर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स और प्लॉट्स ऑफ द स्टोरी. तर हा बुक रिव्ह्यू ज्यांनी लिहिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की या पुस्तकाबद्दल जर काही सांगायचं झालं तर इट कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज अ स्पॉयलर्स. स्पॉईल म्हणजे बिघडवणे, नासधूस करणे. या पुस्तकाबद्दल जर मी काही असं सांगायचं म्हटलं तर ते पुस्तक त्याच्याबद्दल काहीतरी बिघडवल्यासारखं होणार आहे. त्यामुळं मी काय करणार आहे, कोणत्याही गोष्टीच्याबद्दल जास्त माहिती न देता या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे. स्वामी इज अ मिस्chievous लिटल किड ऑफ अबाउट 10 years old and living in the era where India was under the British rule. Now, Swami is a mischievous means naughty. हा एक 10 वर्षाचा खोडकर मुलगा आहे. अँड लिव्हिंग इन द एरा मीन्स हिअर एज मीन्स युग. ज्यावेळेस भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं त्या काळामधला हा मुलगा आहे. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, स्वामी इज अ किड हू कॅन नॉट स्टे ॲट वन प्लेस अँड ॲब्सल्युटली हेट्स स्कूल, इव्हन वर्स मॅथमॅटिक्स. जसं इतर मुलांच्या बाबतीत आहे त्याच्या वयाच्या असणाऱ्या, तसंच हा स्वामीसुद्धा याच पद्धतीचा एक मुलगा होता. एका जागी स्वस्थ न बसणारा, त्याला अजिबात शाळा आवडत नव्हती आणि त्यातूनही गणित हा विषय त्याच्या अजिबात आवडीचा नव्हता. स्कूल इज हिज ॲब्सल्यूट नाईटमेअर. नाईटमेअर मीन्स अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स. एक भयानक अनुभव होता. शाळा म्हणजे त्याच्यासाठी एक भयानक अनुभव होता. एनिवे, द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ धिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. तर ही गोष्ट म्हणजे काय की हा मुलगा स्वामी नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी अडचणीमध्ये, संकटामध्ये सापडत असतो आणि त्यासाठी तो आपल्या वडिलांच्याकडून वरचेवर मारही खात असतो. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. ही इज अ टॉकेटिव्ह मीन्स हू लाईक्स टू टॉक. बडबड्या. हा अतिशय बडबड्या मुलगा आहे आणि आयुष्यामध्ये काहीही घडलं तरी त्याला सामोरं आपण जाऊ शकतो आणि या सर्व गोष्टींबद्दल बोलत राहायची त्याची सवय आहे. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. पण त्याला जे काही आहे, खरं सत्य आहे, खरं आहे, ते त्याला सहजपणे कधी समजत नव्हतं. त्यासाठी त्याला कठीणच मार्गच निवडावा लागत होता. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something, and harass somebody. Unlike kids today. Teens means teenagers, किशोरवयीन आपण म्हणतो. जसं या वयातील सगळ्या मुलांना वाटतं तसं त्यालाही वाटत होतं की ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. त्याला खेळायला आवडत होतं, उन्हात खेळायला आवडत होतं. कोणतीही वस्तू आपल्यालाही जशी रस्त्याने दिसली की आपण सहजपणे लाथेनं उडवतो तशी ती उडवायला आवडत होतं. झाडावर चढायला आवडत होतं. कोणत्याही गोष्टींची तोडफोड करायला आवडत होती. अँड हॅरॅस समबडी मीन्स ट्रबल. आणि कोणाला नाही कोणाला तरी सतत त्रास द्यावा असं वाटत होतं. अनलाईक किड्स टुडे म्हणजे तुमच्यासारखे, आत्ताच्या मुलांसारखं. दिस इन फॅक्ट वॉज and in most parts of India still is
the life of a typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc. आणि ज्या या वाढत्या वयातील मुलांचं वागणं याच पद्धतीनं होतं. या मुलांना या टेक्नॉलॉजीबद्दल त्यांच्या टेक्नॉलॉजी मीन्स तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाशी काही संबंध नसतो. त्यांच्या जीवनात या तंत्रज्ञानाला काही स्थान नाही. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. टू प्ले हॅवॉक मीन्स टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कॉज डॅमेज. नासधूस करणे. त्यांना फक्त ही नासधूस करायलाच आवडत होती. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय. नेक्स्ट पेज. In what ways is Swami a typical boy in his growing years? In this regard, Narayan gets deeply into the workings of Swami's 10-year-old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. आता या दृष्टीनं पाहायचं झालं तर नारायण हा 10 वर्षाचा मुलगा, त्याच्या मनामध्ये असणारे येणारे विचार, भाव, भावना, तो कोणत्या पद्धतीनं विचार करतो, तो कोणत्या पद्धतीने जगाकडे पाहतो, याचं वर्णन या लेखकांनी आर के नारायण यांनी केलेलं आहे. एक्सप्लेनिंग एक्सक्विसाइटली. एक्सक्विसाइटली मीन्स इन अ प्लीझिंग मॅनर. उत्कृष्टपणे त्यांनी ह्या पुस्तकामध्ये मांडलेले आहे. हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट इज पर्स्पेक्टिव्ह. पर्स्पेक्टिव्ह मीन्स दृष्टिकोन, पॉईंट ऑफ व्ह्यू. जगाकडे पाहण्याचा ह्या 10 वर्षाच्या मुलाचा काय दृष्टिकोन आहे हे त्यांनी या पुस्तकामध्ये अतिशय प्रभावीपणे उत्कृष्टपणे मांडलेले. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि ज्यावेळेस आपण हे पुस्तक वाचतो तेव्हा आपण त्या पात्राशी, स्वामी या पात्राशी समरस होऊन जातो. आणि हेच आर के नारायण यांच्या लिखाणाची जादू आहे. नाऊ वी विल सी सिग्निफिकन्स ऑफ द बुक. Swami and Friends by R. K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom. आता हे पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स, जे आर के नारायण यांनी लिहिलेलं आहे. हे पुस्तक म्हणून आपल्याला पुरेपूर वाचनाचा आनंद देतं. बट द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज. ॲट्रिब्यूट्स मीन्स टू गिव्ह क्रेडिट. जरी हे पुस्तक आपण म्हटलं तरी लहान मुलांच्यासाठी आहे असं वाटत असेल तरीसुद्धा हे लहान मुलांच्या बरोबरच सर्वांनाच आवडणार आहे. द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टीन बुक. टीन मीन्स फॉर टीनेजर्स. जरी हे किशोरवयीन मुलांसाठी असेल तरीसुद्धा हे सर्वांनाच आवडणारं असं पुस्तक आहे. स्वामी and Friends is a good read for the kids and teens alike. Swami and Friends is a good read for the kids and teens alike. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू धिस. आता स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक कसं आहे, जरी हे मुलांसाठी लिहिलेलं आहे, किशोरवयीन मुलांसाठी असेल तरीसुद्धा हे पुस्तक आशिया खंडातील अनेक शाळांमध्ये अभ्यास करण्यासाठी, साहित्याचा अभ्यास करण्यासाठी वापरलं जातं. एशियन कॉन्टिनेंट म्हणजेच आशिया खंड आहे. एक साहित्याचा विषय, एक अभ्यासाचा विषय म्हणून हे पुस्तक वापरलं जातं. धिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गन. नाउ टेक्निकल जार्गन मीन्स वर्ड्स यूज्ड बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट अदर्स फेल टू अंडरस्टँड. म्हणजे एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाशी अनुसरून शब्द त्यामध्ये वापरले जातात. या पद्धतीनं विशिष्ट व्यवसाय असेल, एखादा विशिष्ट वर्ग असेल तर त्या माणसांनासुद्धा ती समजू शकणारी अशी भाषा त्यांनी या पुस्तकामध्ये वापरलेली आहे. Now today we will learn up to here only. In our next lesson
we will see the next part of this text. Read this text again, and here are some sentences for to add question tag. Now, first sentence, Swami is a talkative little kid. I am giving here answers also. The answer of this question tag is isn't he. तुम्हाला माहीतच आहे की क्वेश्चन टॅगमध्ये काय असेल. इन दिस सेंटेन्स इज अ टू बी फॉर्म ऑफ द वर्ब. द सेंटेन्स इज पॉझिटिव्ह, सो क्वेश्चन टॅग इज निगेटिव्ह. क्वेश्चन टॅगमध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त व्हर्ब आणि प्रोनाऊनचाच वापर केला जातो. वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी येतो. त्यामुळे इथं वाक्य होकारार्थी आहे, क्वेश्चन टॅग नकारार्थी येतो. न सेकंड सेंटेन्स, ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. दिस सेंटेन्स इज इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. वॉन्ट्स वर्ब इथं आहे, त्यामुळे आपल्याला क्वेश्चन टॅग काय होणार आहे, डझंट ही. This sentence is also positive, so question tag is negative. Third sentence, the book is widely used in the Asian continent. This sentence is also positive, question tag is negative. Isn't it. The book हे सब्जेक्ट आहे, त्याच्याऐवजी आपण प्रोनाउन वापरलेला आहे क्वेश्चन टॅगमध्ये इट. नेक्स्ट सेंटेन्स, स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. This sentence is also positive, question tag is negative. Isn't it. स्कूलसाठी सुद्धा आपण प्रोनाउन काय वापरतो, इट. नेक्स्ट सेंटेन्स, स्वामी अँड फ्रेंड्स इज अ बुक रेड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. स्वामी अँड फ्रेंड्स ह्या इथं सब्जेक्ट आहे, तो पुस्तकाचं नाव आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं त्याच्यासाठी सुद्धा क्वेश्चन टॅगमध्ये आपल्याला इट हेच प्रोनाउन वापरावं लागणार आहे. Isn't it. For example, 5 sentences are given here. Write these sentences in your notebook. Also add question tag. Read the passage again. Try to find out the sentences and add question tag on your own. So we will see remaining part of this passage in our next session. Okay, thank you.